आज आपण थोडक्यात जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या मोफत दप्तर योजनेबद्दल. तर झालं असं की 13 फेब्रुवारीला शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधल्या म्हणजे 1ली ते 8वीच्या मुलांना आता मोफत दप्तर मिळणार आहे. चला, यातल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे ही योजना नेमकी कोणासाठी आहे? तर ही योजना आहे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळांमधल्या जवळजवळ 41 लाख विद्यार्थ्यांसाठी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या महानगरपालिका ज्या स्वतःच्या पैशातून दप्तर देतात, तिथले विद्यार्थी मात्र यात नसतील. दुसरं, या योजनेसाठी पैसा कुठून येणार? तर सरकारने यासाठी तब्बल 165 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आणि या दप्तरांची खरेदी शिक्षण संचालकांमार्फत एका व्यवस्थित ऑनलाईन टेंडर प्रक्रियेने केली जाईल. महत्त्वाचं म्हणजे दप्तर आता शैक्षणिक साहित्याचा भाग मानला जाणार आहे. आणि तिसरं, या योजनेमागचा खरा उद्देश काय आहे? म्हणजे हे फक्त मोफत वस्तू देण्यापुरतं नाहीये. यामागचा खरा विचार आहे की शाळेतलं वातावरण अजून आनंददायी बनवून मुलांची उपस्थिती वाढवायची आणि गळतीचं प्रमाण कमी करायचं. हे थेट राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला धरून आहे, जेणेकरून प्रत्येक मुलाला शाळेत यावंसं वाटेल. थोडक्यात सांगायचं तर हा निर्णय राज्यातल्या 41 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं ओझं कमी करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवणारं एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे.